एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर तुमच्या सगळ्यांची लाडकी आमू. तर मी आणि हे दोघं माझे भाऊ आणि माझी बहीण, सो आम्ही चाललो आहे मूवी बघायला. आणि तुम्हाला पण माहिती आहे खूप ट्रेंडिंग चालू आहे, ट्रेंडवरती आहे तो मूवी. कोणता मूवी आहे? राजे शिवाजी मूवी बघायला चाललो आहे. आणि तो मूवी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा. आणि त्याच्यामध्ये मेन त्यांचा रोल केला आहे रितेश देशमुख यांनी. सो मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. त्यामध्येच बिग बॉस नंतर त्यांना आम्ही आता पिक्चरमध्ये बघतोय. सो आय एम सो एक्सायटेड. आणि मला बघायचाच होता हा मूवी. असा होता की 1 मेला हा रिलीज झाला, बट आम्हाला बघायला नाही भेटलं कारण की खूप फुल होता. तिकीट खूप बुक वगैरे केले होते. ज्या थिएटरमध्ये जाऊ तो थिएटर फुल. मग सो आम्ही आत्ता टाईम भेटला आहे, ह्याला पण सुट्टी आहे, आज संडे. सो मग आम्ही चाललो आहे. तर मी तिथे गेलो डायरेक्ट चालू करते. तर गाईज 4चा शो आहे, तर आम्ही जरा लवकर आलो आहे कारण की माझी एक्सायटेड. मी असं विश्वासून आले की अरे चला आपण जाऊ. पण इथं आल्यावरती खूप गर्दी आहे, खूप राजे शिवाजी बघायला खूप गर्दी आहे. पण आम्ही ऑनलाईन तिकीट काढली म्हणून थँक गॉड की आम्हाला सीट भेटतात आहेत. मला असं झालं की मी कधी जायला. तुम्ही एक्सायटेड आहे बघायला मूवी? हो, मी खूप एक्सायटेड आहे हा मूवी बघायला. तर आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेला दाखवता. ही आहे मराठ्यांची खरी औकात. मराठ्यांनी आता पाठीवर वार घेणं बंद केलं. शिवाजी जरी मेला तरी हे स्वराज्य कधी मरणार नाही. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही दर्शनची इच्छा. शिवाजी नाही, शिवाजीराज म्हणायचं.